नमस्कार. तुम्हा सर्वांचे जेजुरीचा खंडोबा देखावा भाग 5 मध्ये स्वागत आहे. या भागात आपण मुख्य गाभाऱ्याचे स्टँडचे डिझाइन बघणार आहे. यासाठी आम्ही 3 बाय 6 फुटाचे असे सगळ्यात पहिले 10 पुठ्ठे आणलेत. आपला मेन गाभाऱ्याच्या स्टँडला पुठ्ठा आपण हा खाली बेसपासून लावायला सुरुवात करणार आहे. त्यासाठी आम्ही आधी सगळ्यात बेसला आपल्याला 2 पुठ्ठे लागतात आहे. हा 3 बाय 6 फुटाचा अखंड पुठ्ठा एक लागत आहे आणि बाजूच्या साईडला 3 बाय 3 फुटाचा एक पुठ्ठा लागणार आहे. तर त्यासाठी आपण सर्वप्रथम मेजरमेंट घेऊन पहिला पुठ्ठा कापून घेतला आणि मग त्याला आपण असा पुढच्या बाजूला ठेवून त्याला मागच्या साईडने आपण आपल्या बॅटम पट्टीसोबत तारेने जॉइन करून घेणार आहे. यासाठी आपण मीडियम साईज तार वापरली आहे. ते आपण काय करणार आहे, पट्टीच्या दोन्ही बाजूनी एका साइडने लावून पुढच्या बाजूने मागे काढून मग त्याला आपण पिळा मारून घेणार आहे. हा पिळा जास्त टाईट करायचा नाही कारण नाहीतर पुठ्ठा फाटू शकतो. यानंतर जी साईडला जागा उरती आहे 3 फूट बाय 3 फूट त्यासाठी आम्ही पुठ्ठा लावून घेतला. त्यानंतर आम्ही बेसला आमच्याकडे जो घरात टेबल आहे, तो आम्ही ह्याच्यामध्ये लावून घेणार आहे. म्हणजे आपल्या खंडोबासाठी खाली बेस मजबूत भेटेल. म्हणजे जरी जड झालं, तरी आपली बॅटम पट्टी बेंड नाही होणार किंवा ते मधनं गॅप पडणार नाही. ह्या कपाटाला आम्ही साइडच्या बाजूने आत घालून मध्ये आपण ॲडजस्ट करणार आहे आणि मग त्यानंतर त्याच्या बाजूने 16 इंचाच्या आपण पट्ट्या लावून घेणार आहे. कारण बाजूला थोडी जागा शिल्लक राहते. मग त्याला बेस येण्यासाठी आपण 2 उभ्या पट्ट्या त्याला सुद्धा लावून घेणार आहे. असं हे आपलं बेसचं तर लावून झालं. आता त्याच्यानंतर आपण दोन्ही साइडला हे पुठ्ठे लावून घेणार आहे. त्यासाठी आम्ही असा उभा पुठ्ठा म्हणजे जवळपास 52 इंचचा उभा पुठ्ठा आम्ही कापून तो आपण दोन्ही साइडला वेगळा-वेगळा लावून घेणार आहे. म्हणजे आपली मधी देवळीसाठी आपण वेगळी पुठ्ठा कापून तो जॉइन करणार आहे. साइडच्या पुठ्ठ्यासाठी आपली हाईट ही 58 इंच आणि विड्थ ही आपली 29 इंच अशी असणार आहे. यानंतर आपल्या साईजप्रमाणे आपला पुठ्ठा कट करून घ्यायचा आहे, जो असा दिसेल. तो आपल्या साइड पार्टला येणार आहे. असे 2 पुठ्ठे येणार आहे. तर आपण ह्याला सुद्धा सेम त्याच्या खालच्या पुठ्ठ्याच्या वर ठेवून आपण मागं बेसला आपल्या बॅटम पट्टीला तार लावून घ्यायची आहे. म्हणजे तो पुठ्ठा प्रॉपर होल्ड करेल आणि आपल्या अंदाजे आपण ठरवायचं आहे, की आपल्याला तारेची गरज कुठे-कुठे लागेल, जेणेकरून तो व्यवस्थित पुठ्ठा धरून ठेवला जाईल. यानंतर आता मधला भाग. मधला भाग हा आपला आडवा 50 इंच आणि उभा 58 इंच आहे. त्यामुळं आपला पुठ्ठा त्यासाठी कमी पडत होता. पुठ्ठा आपला आडवा हा 36 इंच म्हणजेच 3 फूट आहे. पण तो बसत नव्हता. मग त्याच्यासाठी आम्ही एक आयडिया केली. आपण असं ठरवलं, की हा भाग आपण 2 ह्याच्यामध्ये डिव्हाईड करून बनवायचा. त्यासाठी आम्ही पुठ्ठ्याची आखणी करून आम्ही कटिंगला सुरू केली. आता तुम्हाला ह्याची सुद्धा हाईट सांगतो, की हाईट आपली ही 58 इंचच राहणार आहे. पण आडवा आपण 2 भागात डिव्हाईड केल्यामुळे 50 म्हणजे 25 लेफ्टला आणि 25 इंच राईटला असे 2 भाग आपले होणार आहेत. आता हे तर झाले आपले 2 भाग. याच्यामध्ये आपल्याला देवळी बनवायची. तर यासाठी मी पहिलं तर आपल्या खालचा 2 फूट भाग सोडून वरती जो भाग राहतोय, त्यामध्ये आपण देवळीचा कर्व तयार करणार आहे. आता हा जो देवळीसाठी भाग वरचा राहतोय, त्यासाठी मी पहिलं तर ग्रिड स्ट्रक्चर म्हणजे त्याच्यामध्ये लाईन्स एक समान अंतरावरती लाईन्स आखून घेणार आहे. म्हणजे आपल्याला तो कर्व काढताना तो कर्व चुकणार नाही आणि तसाच अचूक आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा काढता येईल. म्हणजे त्या साईजनुसार आपल्याला व्यवस्थित दुसऱ्या पार्टवर सुद्धा काढता येईल. जेणेकरून तो कर्व कमी जास्त किंवा छोटा-मोठा असा होणार नाही. आता ते कसं केलं, ते सुद्धा मी थोडंसं इन डिटेल तुम्हाला दाखवतो. त्यासाठी मी काय केलं 2 फूट खालचा भाग सोडून वरती जेवढी हाईट राहते आपली, त्यामध्ये असे 3 ते 4 भाग इक्वल पार्टमध्ये लाईन्स आखून घेतल्या आणि आपल्याला वरती 8 इंच हे आपल्याला जय मल्हारसाठी सोडायचं आहे. त्याच्या खाली 1 इंच सोडून मी त्याच्यानंतर कर्व ड्रॉ करून घेतला. म्हणजेच वरतून आपल्याला जवळपास 9 इंच खाली जागा सोडायची आहे आणि मग तो कर्व त्या पॉइंटला वरती टच करणार आहे आपण. आणि हा कर्वसुद्धा आपण ॲक्चुअल खंडोबा मंदिरमध्ये जशी डिझाइन केली, जशी देवळी तयार केली, आपण त्याच्यानुसार घेते. आपण मॉडर्न किंवा नवीन पद्धतीचा कर्व यामध्ये बनवणार नाहीये. असे मी दोन्ही पार्ट तयार करून त्यांना कट करून घेतले. आता हे 3 भाग तयार झाले कट केल्याच्या नंतर. तसंच आपण दुसऱ्या साइड्सला सुद्धा सेम कटिंग करून घेणार आहे. त्यामध्ये पण आपले 3 पार्ट तयार होतील. आता हे 3 पार्ट आपल्याला बिलकुल वेस्ट करायचे नाहीत. कारण हे तिन्ही पार्ट हे आपल्याला उपयोगी पडणार आहेत. ते कसे ते मी तुम्हाला आता सांगतो. आता आपण जी देवळी बनवली आहे त्याला आपण आपल्या बेस स्टँडला लावून घेऊया. तर त्यासाठी हा वरचा जो भाग आहे तो आपण असा पेस्ट करून घेणार आहे आणि त्याला मागे आपण तारेने जॉइन करणार आहे. ह्यामध्ये आपण
राइट साइडला 3 तार आणि लेफ्ट साइडला 3 तार असे लावून घेणार आहे, जेणेकरून ते वरचा देवळी व्यवस्थित बसेल. आता ही देवळी आपण 3D बनवणार असल्यामुळे याच्यासाठी आपण वेगळे जवळपास 3 इंचाचा एक पुठ्ठा आणि त्याच्यानंतर 16 इंचाचा एक पुठ्ठा असा कापून घ्यायचा आहे. असे 2-2 प्रत्येकासाठी तयार केल्याच्या नंतर जो मोठावाला पार्ट आहे, त्याला आपण रोल हे आपण याच्यासाठी करतोय जेणेकरून तो पुट्टा स्ट्रेट असल्यामुळे तो बेंड प्रॉपर होत नाही किंवा टर्न प्रॉपर होत नाही. मग जर आपण हे लाटण्याने असं गोल-गोल त्याला करून घेतलं, तर तो प्रॉपर टर्न होतो कारण आपली देवळी ही कर्व्ह असणार आहे. जसा आपण तो 16 इंचाचा पार्ट सुद्धा केला, तसाच आपण जो 3 इंचाचा पुढचा भाग आहे, त्याला पण असंच रोल करून अ, त्याचा कर्व्ह करून घ्यायचा आहे. हे असे आपले 2 पार्ट तयार झालेत. तर आपण त्याला आता चिटकवायला घेऊया. सर्वप्रथम काय करायचं, जो बेसचा कर्व्हवाला पार्ट आहे, तो खाली फ्लॅट जमिनीवर ठेवून, जो आत्ता आपण 16 इंचाचा कर्व्ह तयार केलाय, त्याला असं ग्लू गनने चिटकून घ्यायचं म्हणजे तो थोडा 3D तयार होईल. यामध्ये सुद्धा आम्ही जो कर्व्हवाला भाग आहे, त्याच्यासाठी एक पुठ्ठा घेतलाय आणि खाली जो सरळ पार्ट राहतोय, त्याच्यासाठी एक पुठ्ठा घेतला आणि तो सुद्धा सेम आपण ग्लू गननीच लावून घ्यायचा आहे. त्यानंतर हे असं तयार होईल. एक देवळी आपली अशी तयार होईल. त्याला सुद्धा आपण खालनं ग्लू गन लावून चिटकून घ्यायचं आहे. यानंतर जो पुढचा कर्व्हसुद्धा राहतोय, त्याला सुद्धा आपण 3 इंचाची पट्टी अशी उभी ठेवून त्या कर्व्हवरती अख्खी अखंड खालपर्यंत लावायची. म्हणजे आपला हा थोडा 3D पार्ट दिसून येईल. यानंतर हे सगळे पार्ट्स तयार करून झाल्यावर मी त्याला एकदा सगळं व्यवस्थित बसतंय का ठेवून बघितलंय. हे मी आत्ता चिटकवणार नाही, कारण हे पार्ट्स सगळे आपण कलर करून झाल्यावरती चिटकवणार आहे. सर्वप्रथम तर आपला बेसवाली देवळी, तर ते ठेवून त्याच्यानंतर मग आपण जे 3 इंचाचा कर्व्ह बनवलाय, तो असा या गॅपमध्ये आपण लावून घेणार आहे. हे सगळं असेंबल करून झाल्यावर आपलं गाभाऱ्याचं बेस स्टँडचं डिझायनिंग पूर्ण होईल. हे ॲक्चुअली बेस डिझाइन असणार आहे. आपण थोडं याच्यावरती अजून काम करणार आहे. ते मी तुम्हाला पुढच्या भागात नक्की दाखवेल. हा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.